नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट ह्या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. नभे जाणता नेणता देवराणा, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा, नभे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेणती नेणती अंत त्याचा. देवराणा म्हणजेच परमात्म स्वरूप. याला जाणून घेण्यासाठी वेद, शास्त्र, श्रुती, पुराणे देखील असमर्थ आहेत हे समर्थांनी येथे सांगितले आहे. परमात्म स्वरूपाचे वर्णन करताना समर्थ म्हणतात की ते ज्ञानी नाही व अज्ञानीही नाही, कारण ज्ञान त्याच्यामधून उगम पावलेले आहे. जसे प्रकाश सूर्यापासून मिळतो व सूर्य मावळला की अंधार पडतो, म्हणजेच सूर्य हा प्रकाश व अंधार यांचा मूल स्रोत आहे. परंतु सूर्य हा स्वतः अंधार आणि प्रकाश या दोहोंच्याही पलीकडे आहे. तसाच परमात्मा सुद्धा ज्ञान व अज्ञान यांच्या पलीकडचा आहे. तसेच ते वर्णन करण्यापलीकडचे आहे. त्यामुळे त्याचे वर्णन करण्यास वेद, शास्त्र, पुराणे सर्वच असमर्थ आहेत. याचे कारणही समर्थांनी 3ऱ्या चरणात दिले आहे. ते म्हणतात, नभे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा. हे परब्रह्म स्वरूप दृश्यही नाही व अदृश्यही नाही. याचे कारण तो आपल्या डोळ्यांना दिसत नाही म्हणून ते दृश्य नाही. परंतु अंतःकरणापासून जर आपण त्याचा ध्यास घेतला, त्याला प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न केले तर तो जाणून घेता येतो. त्याचे अस्तित्व कळून येते, म्हणजेच तो अदृश्यही नाही. त्यामुळे जे दृश्यही नाही, अदृश्यही नाही, जे ज्ञानी नाही व अज्ञानीही नाही, ज्याला कसला आकार नाही परंतु हव्या त्या आकारात ते प्रकट होऊ शकते, कुठल्याही गुणांनी ते बाधित नाही, म्हणजेच निर्गुण आहे. डोळ्यांना दिसत नाही परंतु अशी एकही जागा नाही की जेथे ते नाही. अशा या अतर्क्य परब्रह्म स्वरूपाचे वर्णन करण्यास वेद, शास्त्रे, पुराणे असमर्थ आहेत. यात नवलते काय? श्रुती स्मृती हे खरे म्हणजे आपल्या धर्मकल्पनेचे मूलाधार आहेत. सर्व पूजा विधी हे श्रुती स्मृती पुराण इत्यादीतच वर्णन केलेले आहे. परंतु ज्या भगवंताची आपण पूजा करतो त्याचे स्वरूप वर्णन करण्यास हे सारेच ग्रंथ असमर्थ आहेत. साहजिकच त्याचे वर्णनही आपण करू शकत नाही. ज्याने त्याला जाणले तो स्वतःच परमात्म स्वरूप होतो व त्याच्या इतकाच विशाल व व्यापक होतो की त्याला विश्वच माझे खरं असे वाटते. तो आणि परमात्मा वेगळे असे राहतच नाही. यामुळेच त्याचे वर्णन करणे वेद, शास्त्रे, पुराणे, श्रुती या ग्रंथांनाच काय पण प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू, महेश या देवाधिकांनाही शक्य झाले नाही. अशा या परब्रह्म स्वरूपाला जाणून घेणे महत्त्वाचे आहे, हेच समर्थ सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.